आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये 7.40 टीएमसी पाणीसाठा। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ सुरू। पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास 71 ठिकाणी राहण्याची सोय। पालिकेकडून खबरदारी। पालिकेच्या संकेतस्थळावर या ठिकाणांची यादी आणि संपर्क क्रमांक जाहीर। पुणे शहरामधील 21 जुने वाडे आणि इमारती अतिधोकादायक परिस्थितीमध्ये पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून महापालिकेची माहिती। धोकादायक वाडे त्वरित खाली करण्याचे आयुक्तांचे आदेश। पुण्याच्या इंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेमधील राजभवनच्या जागेचा ताबा नावालाच। राजभवनच्या परवानग्यांमुळे मेट्रो स्थानकाच्या कामाला मुहूर्त लागेना, त्यामुळे मेट्रो स्थानकाचं काम करण्यास विलंब। पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कंत्राटदारांना दणका। झेडपीचे 54 कंत्राटदार काळ्या यादीमध्ये। अनामत रक्कम भरण्यास मुदत देऊनही टाळाटाळ केल्याप्रकरणी कारवाई। पुण्याच्या वाघोली जवळच्या वाडेमोल्हाई इथल्या बालकाश्रमामध्ये शिपायाचा 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। वारी दरम्यान पुण्यामध्ये खासगी रुग्णालयामधील 10% रुग्णशय्या आरक्षित। वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना। पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज। अनुचित प्रकार टाळण्यासाठी 8000 पोलीस तैनात। एसआरपीएफची एक तुकडीही तैनात। पुणे जिल्ह्यामध्ये 16000 हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका। 884 गावांमधील 50,588 शेतकऱ्यांचं नुकसान। बारामती दौंडमध्ये सर्वाधिक नुकसान।